वो चमन ही क्या जिसमें कोई फूल ना हो, वो आसमान ही क्या जिसमें तारे ना हो, अरे वो चमन ही क्या जिसमें कोई फूल ना हो। सेवक तो जमाने में बहुत है यारो, सेवक तो जमाने में बहुत है यारो, अरे वो सेवक ही क्या जिसमें मेरे बाबा के विचार ना हो। सेवक पुष्कळ आहे, परंतु तत्व शब्द नियमाने वागणारे सेवक अवसट मिळतील तू. पण बाबाने सांगितलं या मार्गाचा सेवक दुखी कष्टी गरीब राहू शकत नाही राहील तो कर्माने कर्माने. खरंय. आणि म्हणून एक सुंदर बाबाच्या विषयावरती अनुभव, बाबाचा थोडक्यामध्ये परिचय गीत आपल्या समोर सादर करतो. हा किती दुःखाचे हो, किती दुःखाचे जीवन जगले. बाबांनो, किती दुःखाचे
धुबरीकर घराण्यामध्ये झालं. हो ना. आणि म्हणून त्यावेळेस खरोखर प्रत्येक दुःखी मानवाच्या मनामध्ये एक चिंता होती. कारण कुत्र्या मांजराला आमच्यापेक्षा भाव होता. बाबा नव्हते राहिले तर आमचं काय झालं. हो ना. बाबा नसते राहिले तर आमचं काय झालं. खरंय. मला तरी वाटते की मी तर नशीबवान आहे की या मानव धर्मामध्ये माझा जन्म झाला. खरंय. ज्यावेळेस बाबा भगवंतामध्ये विलीन झाले तर त्याच्या 1 महिन्यानंतरचा माझा जन्म. आणि म्हणून मी खरोखर नशीबवान समजतोय की या मानव धर्मामध्ये माझा जन्म झाला. आणि म्हणून आपण सर्व सेवक बाबांचे सेवक सर्व नशीबवान आहोत की आपण या मानव धर्माचे सेवक आहोत. आपण बाबाचे सेवक आहोत. हो ना. बाबाने अशा परिस्थितीमध्ये विठोबाजी पिता सरस्वती माता तयाच्या पोटी बाळकृष्ण नारायण जागोबाजी 4थ्या नंबरचे बाळ झुंबा 5व्या नंबरचे मारुती असा 5 भावाचा कुटुंब. हो ना. आणि त्या कुटुंबामध्ये खरोखर त्या परिवाराने असं तर वाटत नाही की कदाचित कुठं सुख या नावाची वस्तुस्थिती पाहिली असेल. खरंय. देवा जिकडे जाव तिकडे दुःखाचा डोंगर सुख मिळत नाही. हो ना. काय करावं. बाबाचे वडील विठोबाजी डोंगरेकर हे गुरुमार्गी होते. विठोबाजीचे गुरु धाबेवाड्याचे यादवराव महाराज हो ना. सांगितल्याप्रमाणे कार्य करत जायचे पण कुठल्याही प्रकारचं समाधान मिळालं नाही. पहा समोर काय घडलं. आणि 5व्या नंबरचे मारुतरावजी असे 5 भावाचं कुटुंब. हो ना. बाबाचे वडील विठोबाजी, 4 भावाचं कुटुंब, तानबा विठोबा महादेव आणि बालाजी असे 4 भावाचं ते कुटुंब.
आणि 5 भावाचं हे कुटुंब. हो ना. पहा, परिवाराची सांगड करणे एवढी काही साधी गोष्ट नाही. खरंय. 5 भावाचं कुटुंब असूनही एकत्रित राहत होतं. हो ना. समाधानीचं जीवन कसं जगावं सर्व विचारात होते. कारण मान त्यागी बाबा जोगदेवजी सोबत असं निघलं की आगीतून निघला आणि भुमरीत जाऊन वाचलं. अशा गोष्टी बाबा सोबत घडल्या. हो ना. बाबाला वाटत नव्हतं की जे आपण घर विकत घेतलं ते एवढं सैतानासारखं भरलेलं असेल. बाबाने विचारही केला नव्हता. जे घर बाबाने विकत घेतलं तर त्या मोहल्ल्यातले लोक बाबांना सांगायचं का तुम्ही कशाला घेतलं. हो ना. कारण या पायरीवर अगोदर ज्यांनी हे घर विकत घेतलं तो मुसलमान या पायरीवर पाय देता क्षणी मरण पावलं. मरण पावलं. त्यावेळेस बाबाला पुन्हा विचार आला हो ना. की काय परमेश्वरा, तिथे भुताटकीचा खेळ होता म्हणून मी ते घर विकलं आणि या घरी आलोय. खरंय. विठोबाजीला वाटलं की अरे अरे काय करू देवा, जिकडे जा तिकडे दुःखाचा डोंगर दिसतोय पण सुखाचा अंत लागत नाही. नाही. बाबाचे वडील गुरुमार्गी असल्यामुळे दापेवाड्याचे यादवराव महाराज यांना बोलावून होम यज्ञ केला, हवन केलं. कुणालाही वाटते की समाधान कुठून मिळेल, हो ना. आम्हाला समाधान कुठून मिळेल. खरंय. पहा, अशा वेळेस सर्व काही करूनही कुठल्याही प्रकारचं समाधान मिळालं नाही. आणि समाधान मिळालं नाही. महान त्यागी बाबा जोगदेवजी यांना हनुमान चालीसा वाचण्याचा छंद होता. हो ना. म्हणतात ज्या घरी हनुमान चालीसा वाचल्या जातं त्या घरी भूतबाधा वास करत नाही. पण इथं काहीच तसं नव्हतं. बाबा जो विचार करायचा ते विचार संपूर्ण बाबाचे फेल होत होते. खरंय. बाबा जिकडे जाव तिकडे काय करावं काय नाही तिकडे परिस्थिती गरीब. कारण दिवसभर काम केलं नाही तर सायंकाळी खायला मिळत नव्हतं अशी बाबाची परिस्थिती. खरंय. अशा परिस्थितीमध्ये महानदेवी बाबा सुखदेवजी डगमगले आहे. आणि एके दिवशी पहा, खरोखर म्हणतात ना जो आवडे सर्वाशी तो आवडे देवाशी. हो ना. खरोखर बाबाच्या हातून कुठंतरी चांगलं कार्य घडायचं असेल खरंय. म्हणून एक असा व्यक्ती अनोळखी व्यक्ती बाबापर्यंत पोहोचला. समोर काय झालं पहा.
तुम्हा आम्हा सर्वांची लाडकी आहे मातोश्री वाराणसी आहे झुंजून घेतो काय त्या आईचं ध्येय म्हणा ज्या मायेने 1938 पासून हो ना बाबाचा विवाह झाला 1938 पासून तर आईच्या शेवटच्या श्वासापर्यंत बाबाचा साथ सोडला नाही हो ना साथ द्यावा तर असा द्यावा खरंय साथ द्यावा तर असं द्यावा नाहीतर आमच्याकडे तर काही सांगा वा असं नाही होत पती पत्नीचा जोडा पाहिजे तर महान त्यागी बाबा झुमदेवजी आणि आई वाराणसी सारखा खरंय खरोखर बाबाचा आणि आईचा जोडा होता आईने कोणत्याही प्रकारचा त्रास बाबाला दिला नाही नाही आणि माझ्या इकडे मंजुळा राखी आली तरी साडी मग काय? दिवाळी आली तरी साडी संक्रांत आली तरी साडी कपाटामध्ये जागा नाही तरी साड्याचं मांडे घालू का दुसरं घ्यायचं आणि चर्चा बैठकले चाल म्हणलं त्याचं मत नाही चर्चा बैठक म्हटलं एखाद्या वेळेस जर साहेब उभं केलं का नाही तर जसं काही हिवताप लागला अशी लवर 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 कापतो कमाल आहे बा ही आई वाराणसीच्या डोक्यावरचा पदर आई वाराणसीच्या अरे वा डोक्यावरचा पदर की आई वाराणसीच्या डोक्यावरचा पदर तो कधी खाली पडला नाही मार्गदर्शक साहेब आम्ही आई म्हणतोय ना हो ना बाबाचे विचार अंतरात्म्यामध्ये असल्याने बाबा हो नाही नाही आमच्या गावचा ज्या विजय भाऊ चौधरीची गोष्ट सांगितली तुम्हाला त्या सेवकाने साहेब सायंकाळी हवन घडवलं सायंकाळी 8 वाजता वा त्या सेवकाला मार्गदर्शक साहेबांनी विचारलं का तुला 8 वाजता हवन काऊन घडवलं हो ना सेवक का म्हणते बाबांनी घडवले का म्हणते म्हणून मी नाही घडवले क्या बात आहे अरे तर बाबाने एका रात्रीतून 3 हवन घडवले तुझ्यासारखा एक हवन घडवलं नाही नाही आणि तेही बाबाने वेळेवर घडवलं तुला तर सेवकाने 7चा टायमिंग देऊन 8 वाजता चालू केलं वा कसं होय आणि म्हणून शब्द जपून वापरा कारण शब्दावर परमेश्वर कार्य करत असतो खरंय आणि म्हणून त्यावेळेस की आई वाराणसीच्या डोक्यावरचा पदर आई वाराणसीच्या डोक्यावरचा पदर खाली पडला नाही त्यामागचं कारणही होतं त्यामागचं कारणही होतं की आई वाराणसीच्या डोक्यावरचा पदर खाली पडला नाही पण मार्गदर्शक साहेब आजची सेवकीन बाई डोक्यावर पदरच घेत नाही आणि म्हणून कसं होईल म्हणतो खरंय नाही तुमच्या इकडल्या गोष्टी नाही सांगत वा आमच्या वडोद्या कडल्या रोशन भाऊ जिच्या डोक्यावर नाही सेव जिच्या डोक्यावर नाही सेव मंजुळा सेव घेतली का तुला जीन्सचा जमाना आहे इथं कुठं सेव आहे अरे तू घेऊही नको तू घेऊही नको कारण तुला मर्यादाच नाही राहिली माहित का सांगू आता मग जिच्या डोक्यावर नाही सेव जिच्या डोक्यावर नाही सेव तिले नवऱ्याचं नाही भेव माझे बाबा तिले नवऱ्याचं नाही भेव तिले नवऱ्याचं नाही भेव माझे बाबा तिले नवऱ्याचं नाही भेव तिले नवऱ्याचं नाही भेव माझे बाबा तिले नवऱ्याचं नाही भेव तिला नवऱ्याचं नाही भेव माझे राजा तिला नवऱ्याचं नाही भेव आणि ती बाई म्हणून
द्यायची दशा आहे. आणि त्यावेळेस सांगितलं मार्गदर्शक साहेबांना का साहेब हो ना. मार्गात आल्यानंतर माझा पतिदेव दारू पितो. खरंय. आणि तरी तुम्ही म्हणता की आपल्या पतिदेवाला देवासारखं समजावं. हो ना. त्याला देव समजून तुम्ही सांगा. खरंय. मार्गदर्शक साहेब काही बोलू शकले नाही. वा. त्यावेळेस कसं मानू मी आला देव, कसा मानू मी आला देव, आहे आमच्या घरची देव माझे बाबा, आहे आमच्या घरची देव, आहे आमच्या घरची देव माझे बाबा, आहे आमच्या घरची देव, आहे आमच्या घरची देव माझे बाबा, आहे आमच्या घरची देव, आहे आमच्या घरची देव माझे दादा, आहे आमच्या घरची देव. त्यावेळेस मार्गदर्शक साहेबांनी त्या बाईला समजावून सांगितलं, बाई जगामध्ये परमेश्वर नाही स्त्रियांच्या जातीला, हो ना. आणि सेवा करा हो आपल्या पतीची, बुजू नका दगडी. वा. सत्ताचे बोल आहे. हो ना. आणि त्यावेळेस त्या दोघाही पती पत्नीला एका जागी बसवून समजावून सांगितलं की दादा, जर तुला मानव धर्मामध्ये काहीतरी आपलं जीवन उज्ज्वल करायचं आहे हो ना. तर हे फालतूचे वाईट व्यसन बंद कर. खरंय. आणि तुला जर वाईट व्यसन बंद करायचे नसेल तर आजपासून माझा शब्द तुला मोकळा. वा. साहेबांनी सांगितलं, बरं तू किती वेळा दारू पिला हे खरं खरं सांगते का? खरंय. साहेब म्हणते 3 वेळा पिलोची म्हणते. पक्का नाही जी 4 वेळा पिलो म्हणते. वा. मार्गदर्शक साहेब म्हणते खरंच का? साहेब आता खरं सांगतो की म्हणते 5 वेळा पिलो. वा. 3 चे 4 झाले आणि 4 चे 5 झाले. असं नाही होत. आणि म्हणून आपली कमीपणा होणार नाही. हो ना. जर आपण मार्गदर्शक साहेबांकडे आपली चूक जर सोडवत आहे तर आपली कमीपणा होणार नाही. खरंय. मार्गदर्शक साहेब त्याच्यामधून आपल्याला चांगला रस्ता शोधून देतील. हो ना. परंतु आपण जर चूक लपवत गेलोय आणि मार्गदर्शक साहेबांपर्यंत ते सोडवली नाही तर त्या चुकीची सजा आपल्याला भोगावं लागेल. आणि शेवटच्या क्षणात ती बाई म्हणू लागली, काय. साहेब मार्गदर्शक काकाजी म्हणते तुम्ही म्हणता तर मी देव मानायला तयार आहे. हो ना. पण केव्हा मानील? केव्हा. जेव्हा घेईल बाबाचं नाव. त्यावेळेस जेव्हा घेईल बाबाचं नाव तेव्हा मानील मी आला देव माझे बाबा, तेव्हा मानील मी आला देव, तेव्हा मानील मी आला देव माझे बाबा, तेव्हा मानील मी आला देव, तेव्हा मानील मी आला देव माझे बाबा, तेव्हा मानील मी आला देव, तेव्हा मानील मी आला देव माझे बाबा, तेव्हा मानील मी आला देव. झालं. मार्गदर्शक साहेबांनी सर्व त्यांना समजावून सांगितलं. हो ना. त्यांनी त्या ठिकाणी सत्य वचन दिलं की साहेब यानंतर मी कधी अशी चुकी करणार नाही. आणि चुकी केली तर मी तुमच्यापर्यंत येणार नाही. शब्द सोडवला. त्यावेळेस माफीचे कार्य करून पहा सुखरूप जीवन जगू लागले आणि सुखरूप जीवन जगून ताटापाटाने कार्य करू लागले. हो ना. आणि पहा परमेश्वरी कृपा महान आहे. खरंय. आणि म्हणूनच म्हटलं की खरोखर जसं बाबाचा आणि आईचं जो जोडा आहे हो ना. तर पती पत्नीचा जोडा पाहिजे तर असा खरंय. की खरोखर महान त्यागी बाबा जोगदेवजीने आणि आई वाराणसीने खरोखर कधी साथ सोडला नाही आईच्या शेवटच्या श्वासापर्यंत. अशा वेळेस महान त्यागी बाबा जोगदेवजीला वाटत होतं की आपण काय करावं, कुठं जाऊ सुखाचा शोध घेण्याकरिता. हो ना. अशी अनोळखी व्यक्ती आहे महान त्यागी बाबा जोगदेवजीच्या स्थानावर पोहोचली. ती व्यक्ती होती मौढ्याची. त्या व्यक्तीने विचारलं की दादा तुम्ही कुठं चालला? आम्हाला सांगितलं. काय सांगू दादा, माझ्या परिवारामध्ये अशा अशा प्रकारचं दुःख आहे. तर त्यावेळी त्या व्यक्तीने सांगितलं की दादा जर तुम्ही करत असाल तर माझ्याकडे असा एक मंत्र आहे, हो ना. अशी एक विधी आहे की त्या विधीद्वारे कितीतरी सुखी झाले. जर विधी साधली नाही तर कित्येक पागले झाले, आंधळे झाले, लंगडे झाले. खरंय. त्याला वाटलं, बाबाने सांगितलं की दादा मला मरायला नको लावरे. हो ना. कारण या दुःखामुळे मी रोज मरत आहे. रोज हनुमानजीला विनंती करत आहे की आमचं हे दुःख दूर कर. हो ना. पण आम्हाला कुठे समाधान
मंत्र आपण या विधीचा जप करून घेऊ. हो ना. बाबाने तो मंत्र घेतला आपल्या पाचही भावासमोर सांगितला की दादा हा असा असा मंत्र आहे, अशी अशी विधी आहे. या मंत्राचा जप कोणी करायला तयार असेल तर करू शकतो. खरे. चारही भावाने नकार केला. बाबाने सांगितलं का ठीक आहे, तुम्ही जर या मंत्राचा जप करत नसाल तर मी हा विधी करायला तयार आहे. हो ना. माझा एक मुलगा आणि माझी पत्नी याचा सांभाळ करा, कारण मी भगवंत नामाला भगवंताची प्राप्ती करायला तयार आहे. एक भाऊ गेला असं समजून चला आणि समोर काय घडलं काय घडलं? धन्यवाद धन्यवाद दाजी. खरंय. अखेर बाबाला वाटलं की नाहीतरी मेलोय तेव्हा काय करा, कसा प्रपंच साधावा, खरंय. कसा या परमेश्वराला प्राप्त करावं. हो ना. बाबासमोर खूप मोठा विचार होता. परमेश्वरी कृपा जर प्राप्त करायला गेलं तर प्रपंच सुटते. हो ना. प्रपंच जर साधायला गेला तर परमेश्वर साध्य होत नाही. खरंय. बाबाला गोष्टी दोन्ही होत. हो ना. बाबाने अखेर विचार केला, खरंय. नाहीतरी मरत आहो, नाहीतरी मरत आहो. मरत आहो. आपण खरोखर त्या परमेश्वराला प्राप्त केल्याशिवाय सोडायचं नाही. आणि अशा वेळेस महान त्यागी बाबा सुखदेवजीला बाबांचे लहान बंधू मालतरावजी ठोपरेकर हो ना. एके दिवशी तापाने फणफणीत होते. खरंय. त्या तापामुळे मालतरावांना काय करावं काय नाही काही समजत नव्हतं, कारण भरपूर ताप. खरंय. आणि अशा वेळेस बाबाला वाटलं की एवढा ताप जर माझ्या भावाला आहे, त्याच्या अंगाला हात सुद्धा लावणं होत नाही, एवढा ताप माझ्या भावाला. हो ना. भगवंता काय परीक्षा घेत आहे तू माझी. खरंय. विधी सुरू करायची
सुखदेवजी पुन्हा रूपी मोद्याला जाऊन त्या व्यक्तीकडून माहिती घेऊन हवनाची माहिती घेऊन आले आणि समोर काय झालं. विधीचे 21 दिवस पूर्ण झाले. विधीचे 21 दिवस पूर्ण झाले आणि पहा बाबाची पत्नी नारायणराव यांची मुलगी तिच्या अंगाला फोड फुंच्या त्यावेळेस माता म्हणायची. आपण आता मानव धर्माशी कदाचित आपल्या घरी झालंय तर आपण फोड फुंच्या म्हणतो, त्याला काजऱ्या म्हणतात साध्या सोप्या भाषेत. आणि त्या मुलीच्या शरीरावर तीर ठेवण्यासारखी जागा सुद्धा वाचली नव्हती, एवढं त्या मुलीच्या शरीराला फोड फुटचे आले. नारायणरावांना विचारायला, बाबाच्या बंधूंना विचारायला की आपण काय करायला पाहिजे. बाबाचे विधीचे 21 दिवस पूर्ण झाले आणि पहा भावाला वाटलं बाबाच्या की आपले बंधू नाहीतरी भगवंताची प्राप्ती करत आहे, याबद्दल आपण यांना विचारायला पाहिजे. आपल्या भावाकडे आले, बाबा सुंदरजीकडे आले आणि बाबाला सांगू लागले, बाबा या प्रकारची माझ्या मुलीची प्रकृती झाली आहे. बाबाने सांगितलं, दादा मी एका भगवंताची भोळी भक्ती करत आहे, मला यावरला काही नाही समजत. पण एक भाऊ या नात्याखाली भावाला विनवणी करू लागला, दादा तू फक्त एक नजर माझ्या मुलीला पाहू दे. तू काही नको करू, फक्त एक नजर माझ्या मुलीला पाहू दे. त्यावेळेस भावाच्या शब्दावर महात्यागी बाबा सुखदेवजी त्या मुलीला पाहायला गेले आणि गेल्यानंतर मुलगी भेटली होती, झोपली होती. त्याच घरचा कापूस घेतला, त्या मुलीच्या नाकावरती ठेवून पाहिला. मुलीचा सासोसास चालू होता, परंतु मुलगी भगवंतात विलीन झाली नव्हती. बाबाला वाटलं मुलगी बेशुद्ध आहे. त्यावेळी बाबा तिथे काही नाही बोलले. बाबा तिथे काही न बोलता बाबा आपल्या घराकडे वापस आले. त्यावेळेस तो 21वा दिवस पूर्ण गेला. नेहमी प्रकारे 22व्या दिवशी महात्यागी बाबा सुखदेवजी हनुमानजीच्या मंदिरामध्ये जाऊन प्रदक्षिणा घालल्या, हनुमानजीला पाणी टाकलं आणि त्या परमेश्वराला विनंती केली, का हे हनुमानजी, जर माझ्या या भक्तीमध्ये कुठेतरी कमतरता झाली असेल मला खरोखर क्षमा करा. कारण आज
विनंती केली हनुमानजीला, प्रदक्षिणा घातली आणि बाबा आपल्या घराकडे पूर्वरित वापस झाला. तो 22वा दिवस तसाच गेला. पहा, खेळ भगवंताचा बाबा जाणे. तो खेळ त्या परमेश्वराचा होता. तो खेळ भगवंताचा बाबा जाणे. या मानवाला करणार नाही. खेळ भगवंताचा बाबा जाणे. मानवाला करणार नाही. खेळ भगवंताचा बाबा जाणे. प्रदक्षिणा घातल्या, हनुमानजीला पाणी टाकलं. नेहमीप्रमाणे आपली विनंती करून बाबा परत आपल्या घरी आले. बाबा आपल्या आसनावर बसले असता ज्या मुलीची प्रकृती खराब झाली होती तेच मुलगी बाबाच्या दारासमोर खेळताना बाबाला दिसली. बाबाला दिसता क्षणी बाबा विचार करू लागले, अरे आपण त्या दिवशी ज्या मुलीला बेडवर झोपताना पाहिलं, या मुलीच्या शरीरावर तीड ठेवण्यासारखी जागा सुद्धा राहिली नव्हती. एवढे फोड फुटचे हिला होते. आणि 2 दिवसाच्या काळामध्ये असं काय झालं की या मुलीचं ऑटोमॅटिक एवढं प्रकृती ठीक झाली. त्यावेळेस बाबाला अनुभव कळला की काय आपण जी विनंती त्या परमेश्वराला केली त्या विनंतीवर योग मिळाला. आणि खरा विश्वास त्यावेळेस बाबाला बसला की या भगवंत नामामध्ये खरोखर काहीतरी पावर आहे. की फुलांचा इतिहास कळ्याने लिहिला. की फुलांचा इतिहास कळ्याने लिहिला. ओ रात्रीचा इतिहास चांदण्याने लिहिला. आजही सर्व सेवक स्वाभिमानाने जगतो. कारणामचा इतिहास महान त्यागी बाबा. आणि म्हणून खरोखर अशा प्रकारे बाबांनी अथक परिश्रमातून कार्य केले. आणि 6 जानेवारी साल 1946 रोजी दिवस होता रविवार. बाबांनी विधीची समाप्ती केली. आणि काय झालं
त्या व्यक्तीने सांगितलं ठीक आहे तुम्ही या विधीप्रमाणे कार्य करू शकता. हो ना. 3, 7, 11, 21, 31, 41, 51, 61, 71, 81, 101, 108. 108 एवढे दिवस आपण घडवावं लागते. तुम्हाला जे चांगलं वाटते ते करा. हो ना. बाबाने सांगितलं का मी 7 दिवस कार्य करू शकतो. खरंय. ठीक आहे. बाबाने तिथून सामग्री लिहून घेतली, घरी आले, परिवाराला सांगितलं आणि खरोखर हवडाला सुरुवात केली आणि नेहमीप्रमाणे बाबाने खरोखर पूर्वरित कार्य केले. जी वेळ दिली त्या वेळेवर कार्य झालं बाबाला. हो ना. आणि म्हणून महात्यागी बाबा सुखदेवजी अशा प्रकारे महात्यागी बाबा सुखदेवजीने ती 42 दिवसाची विधी परिपूर्ण पार केली. हो ना. आणि प्रथम बनविला वो सेवक रंभाळ. या मार्गाचे प्रथम सेवक बनवले गंगारामजी रंभाळ. हो ना. या मार्गाचे दुसरे सेवक बनवले बाजीरावजी माठे. तिथून या मानव धर्मामध्ये सेवकाची गणना सुरू झाली. हो ना. की प्रथम बनविला वो सेवक रंभाळ. समर्थ सद्गुरु पदवी देऊन बाबाची. बाबा आज आली आठवण. आज आली आठवण. ते लोकांचे जीवन जगले, ते लोकांचे जीवन जगले. बाबा तुम्हारे वडिला बाबाजी, आज आली आठवण बाबाजी, आज आली आठवण. हो किती दुःखाचे जीवन जगले, किती दुःखाचे जीवन जगले. बाबा तुम्हारे वडिला बाबाजी, आज आली आठवण बाबाजी, आज आली आठवण. गेले दुःखाचे जीवन जगले, गेले दुःखाचे जीवन जगले. बाबा तुम्हारे वडिला बाबाजी, आज आले आठवण बाबाजी, आज आले आठवण. या बाबाचा मानव धर्माचा गुणगुण झाले. 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 बाबाचा सत्य मर्यादा प्रेमाचा गुणगुण झाले. बाबाचा सत्य मर्यादा प्रेमाचा गुणगुण झाले. बाबाचा मानव धर्माचा गुणगुण झाले. माझ्या बाबाचा सत्य मर्यादा प्रेमाचा गुणगुण झाले. मानव धर्माचा गुणगुण झाले. मानव धर्माचा गुणगुण झाले. मानव धर्माचा गुणगुण झाले. मानव धर्माचा गुणगुण झाले. बाबाचा मानव भगवान बाबा हनुमान जी की जय. मान त्यागी बाबा जुमदेव जी की जय. परमात्मा एक. नमस्कार.